अनेन्यासिओ. अरे सगळे माझ्याकडे असे काय बघताय? कारण आजचा शब्द थोडासा तुम्हाला जरा गोंधळात टाकणारा दिसतोय. आज जो मी शब्द वापरलाय तो आहे अनेन्यासिओ. का बरं मी हा शब्द वापरला असेल? विचार करा बरं. कारण आजच्या शब्दाची लिंक आज आपण जी काही माहिती बघणार आहोत, जो काही संवाद साधणार आहोत त्याच्याशी संबंधित आहे. आज जो मी शब्द वापरला अनेन्यासिओ, ह्या शब्दाचा अर्थच मुळात आहे हॅलो. हा जो मूळ शब्द आहे तो आहे कोरियन, आणि तीच कंपनी जी कोरियाची सगळ्यात टॉप कंपनी आहे ती म्हणजे ह्युंदाई. या ह्युंदाई कंपनीबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत किंवा संवाद साधणार आहोत. नमस्कार, माझं नाव दिनेश सोनवणे. आज मी तुम्हाला काही 4 ते 5 पॉइंटमधून एक महत्त्वाची माहिती तुमच्या समोर सादर करायचा प्रयत्न करत आहे. मागाशी म्हटल्याप्रमाणेच ती माहिती आहे ह्युंदाई कंपनीची. ह्युंदाई ह्या शब्दाचा अर्थच आहे मॉडर्निटी. या कंपनीचं जे काही ब्रँड व्हिजन आहे तेच आहे की प्रगती करायची, परंतु लोकांच्यासाठी. त्यामुळं आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आपण 4 ते 5 पॉईंटच्या माध्यमातून बघणार आहोत आणि तो नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. ते 4 पॉईंट मी तुम्हाला प्रथम सांगतो. सगळ्यात सुरुवातीला आपण कंपनीची हिस्ट्री म्हणजे कंपनीचा इतिहास बघू. 2 नंबरला आपण कंपनीची जी काय अचिव्हमेंट आहे ती बघू, त्याबद्दल चर्चा करू. त्याचबरोबर 3 नंबरला आपण कंपनीची जी काही ध्येय धोरणं आहेत, कंपनीची जी काही भविष्यातली वाटचाल आहे किंवा त्यांची जी काही दूरदृष्टी आहे त्याबद्दल चर्चा करू. आणि 4 नंबरला आपण या निष्कर्षापर्यंत येऊ की कंपनीचा जो सर्वात मोठा IPO येणार आहे, म्हणजे आत्तापर्यंतचा सर्वात मोठा IPO ऑटोमोबाईल क्षेत्रातला किंवा सगळ्या क्षेत्रातला LIC नंतरचा तो असणार आहे या ह्युंदाई कंपनीचा. तो असणार आहे 25,000 कोटी रुपयांचा. तर त्या निष्कर्षापर्यंत आपण येणार आहोत की आपल्याला त्याच्यामध्ये किती संधी असेल. तर चला आपण पॉइंट वाईज सगळी माहिती घ्यायला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण कंपनीची हिस्ट्री थोडक्यात समजून घेऊ. ह्युंदाई ही जी कंपनी आहे ती मूळची साऊथ कोरियाची आहे, आणि साऊथ कोरियाची लोक खूपच कष्टाळू. कारण तुम्ही बऱ्याच कंपन्या जर बघितल्या, LG असेल, देऊ असेल, त्याच्यानंतर सॅमसंग असेल, त्याचबरोबर ही ह्युंदाई कंपनी सुद्धा कोरियाचीच आहे. ही कंपनी जी आहे ती 1967 झाली कोरियामध्ये स्थापन झालेली आहे, आणि भारतामध्ये हिची जी स्थापना आहे ती 6 मे 1996 रोजी झालेली आहे. तुम्हाला त्यावेळेस आठवत असेल की सँट्रो नावाची पहिली गाडी आली होती ती ह्युंदाई कंपनीचीच होती. 1998 पासून तिने खऱ्या अर्थानं तिचं प्रोडक्शन सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर तिची अचिव्हमेंट बघितली कंपनीची, तर सर्वात महत्त्वाचं जागतिक स्तरावर ती 3 नंबरची कार उत्पादक कंपनी आहे. जर तिच्या मायदेशाबद्दल आपण जर माहिती घेतली की मायदेशामध्ये तिचं रँकिंग किती आहे, तर ती सगळ्यात मोठी कंपनी आहे कार उत्पादन करणारी. आणि आपल्या सर्वांना उत्सुकता हीच असेल की भारतामध्ये तिचं रँकिंग काय आहे. तर मारुती सुझुकीच्या नंतर सर्वात मोठी 2 नंबरची कंपनी कार उत्पादक म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. आपण जर कार बघितल्या रस्त्यावरच्या, तर दर 10 कारमध्ये 3 ते 4 कार ह्या ह्युंदाई कंपनीच्या असतात. त्यातली काही जे मॉडेल्स आहेत ते तुम्हाला सगळी तोंडवळणी पडलेली आहेत. ती म्हणजे क्रेटा असेल, i10 असेल, i20 असेल, व्हर्ना असेल, ही सगळी ह्युंदाई कंपनीचीच आहेत. आता सर्वात महत्त्वाचा जो शेअर मार्केटच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीने 32,487 कोटी रुपयाचा महसूल भारताला दिलेला आहे. आणि कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे, तो नेट जो निव्वळ नफा आहे तो जवळजवळ 4,300 कोटी रुपयांचा आहे. आणि कंपनीचं जे काही प्रॉफिटचं मार्जिन आहे ते 13.7% एवढं आहे. त्याचबरोबर कंपनीच्या अचिव्हमेंट मध्ये आपण हेही बघू शकतो की कंपनीचं जे रँकिंग बघता, कंपनीने तिची विश्वासार्हता किंवा तिची यशस्वी वाटचाल ही खूप दमदार पद्धतीने चालू ठेवलेली आहे आणि पुढेही भविष्यात तशी राहील. आता आपला जो तिसरा मुद्दा आहे तो आपण बघू. तो तिसरा मुद्दा हा आहे की कंपनीची ध्येय धोरणं आणि तिची भविष्यातली वाटचाल कशा पद्धतीने असू शकते. मुळातच कंपनीला भारतामध्ये फार मोठा विस्तार करायचा आहे. तिला तिचं ब्रँडिंग व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मानवाच्या प्रगतीसाठी आम्ही आहोत असं कंपनीचं एक ब्रँड विजन आहे. त्यामुळे कंपनीला
25,000 कोटी रुपयांचा निधी उभा करायचा आहे. तर तो ह्या IPOच्या माध्यमातून त्यांचा हा प्रयत्न आहे की तो निधी उभा करायचा आहे. त्यांनी जूनमध्ये सेबीच्याकडे अप्लाय केलं होतं IPOसाठी. 24 सप्टेंबर रोजी त्यांना मान्यता मिळालेली आहे. त्यांनी तो जो दस्तऐवज सेबीकडे सादर केला होता त्याच्यामध्ये त्यांनी कंपनीची ध्येय धोरणं, त्याच्यामध्ये असणाऱ्या जोखमी आणि आम्ही का निधी उभा करतोय या संबंधितली सर्व माहिती अगदी विश्वासपूर्वक दिलेलीच आहे. त्याचबरोबर मला अजून आवर्जून सांगूशी वाटेल की ऑटोमोबाईल क्षेत्रातला 2 दशकातला सगळ्यात मोठा IPO हा ह्युंदाई कंपनी सादर करत आहे. कारण मारुती सुझुकीनी 2003 साली जाहीर केला होता. त्याच्यानंतर आता सर्वात मोठी कंपनी म्हणून ह्युंदाई हा IPO सादर करत आहे. त्याचबरोबर आपल्याला हेही सांगता येईल की LICचा जो IPO होता तो 21,000 कोटी रुपयांचा होता आणि हा जो IPO आहे तो 25,000 कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे हा सगळ्यात मोठा IPO असेल. आता या सर्व माहितीच्या माध्यमातून आपण आता अशा निष्कर्षापर्यंत येऊ की आपण ही सगळी जी अचिव्हमेंट बघितली, कंपनीची हिस्ट्री बघितली, कंपनीची भविष्यातली वाटचाल असेल किंवा कंपनीचं जे प्रोडक्शन आहे, या सगळ्याचा सारासार विचार करता आपल्याला असं लक्षात येतं की कंपनीला नक्कीच एक चांगल्या प्रकारचं फ्युचर आहे. त्यामुळे आता जो काही दिवसात IPO येणार आहे त्या IPOमध्ये आपण गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही किंवा त्या निर्णयापर्यंत तुम्ही आरामात येऊ शकता. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशी मला पूर्ण खात्री आहे, अशी मी आशा बाळगतो. आणि तुमच्या मनात जर या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील, तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील, ऐकायचे असतील, तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढील वेळेस आपण नक्की अजून एक नव्या माहितीपर व्हिडिओच्या संदर्भात माहिती घेऊ. धन्यवाद.